खेकडा भजी म्हटलं की ती अगदी खेकड्यासारखीच व्हायला पाहिजेत. आणि आज मी घेऊन आलेली आहे पावसाळा स्पेशल खेकडा रेसिपी म्हणजेच कांदा भजी रेसिपी आणि त्यासाठी भरपूर टिप्स घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी जराही तेल न पिता कुरकुरीत खेकडा भजी अगदी खेकड्याच्या आकाराची कशी बनतात ते. तर त्यासाठी इथे घेतलेला आहे मी कांदा म्हणजे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. तर पहिली जी टीप आहे ती कांदा कापतानाची आहे. कांदा अशा प्रकारे आपण जेव्हा कापून घेतो, तेव्हा त्याला उभा धरून कापतो आणि ह्या ज्या शिरा आहेत, त्या शिरावरती धरून आपण कांदा कापत असतो. तसं न करता कांदा नेहमी असा आडवा कापायचा आहे अशा प्रकारे. आणि अगदी पातळ स्लाइसमध्ये कांदा कापून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी कांदा कसा कापत आहे. अशा प्रकारे जर कांदा कापतोय आपण, तर संपूर्ण कांद्याला पीठ जे आहे ते व्यवस्थित चिकटलं जातं. कारण शिरांचा भाग जो असतो, तो कांद्याला तसाच राहिलेला असतो आणि त्याच्यामुळे पीठ चिकटण्याला छान अशी मदत होते. तर कांदा कापून झाल्यानंतर आता हा कांदा तुम्ही बघू शकता किती पातळ स्लाइसमध्ये मी कापलेला आहे. पूर्ण मोकळा करून घ्यायचा कांदा आणि याला एका ताटामध्ये घ्यायचा. तर एरवी जेव्हा आपण कांदा भजी करतो, तेव्हा मीठ घालून अर्धा तास, 20 मिनिटं, 10 मिनिटं ठेवतो. असं काहीही न करता अगदी झटपट भजी आपण तयार करणार आहोत. तर त्यासाठी हा जो मोकळा केलेला कांदा आहे, तो ताटामध्ये घेऊ आणि ह्या कांद्यामध्ये घालणार आहोत आपण चवीनुसार मीठ आणि लाल तिखट. तर लाल तिखटमध्ये मी इथे मिरची पावडर घेतलेली आहे. तुम्ही हवं तर हिरवी मिरची सुद्धा घालू शकता बारीक करून. तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि हे जे आहे ते कांद्याला व्यवस्थित लावून आपण ठेवणार आहोत थोड्या वेळासाठी. अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे एक 2 ते 3 मिनिटासाठी. तर अशा प्रकारे बोटाच्या साहाय्याने हे सर्व मिक्स करायचं आणि हे असंच ठेवून द्यायचं. अगदी 4 ते 5 मिनिटामध्ये कांद्याला खूप छान असं पाणी सुटलं जातं आणि आपल्याला फार वेळ कांदा भिजत घालायची गरज नसते. तर तुम्ही बघू शकता कांदा जो आहे तो मी अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून ठेवलेला आहे. पातळ जेव्हा स्लाइस करतो कांद्याच्या तेव्हा पाणी पटकन सुटतं. आता गॅसवरती ठेवायची आहे कढई आणि नंतर आपण बाकीचं काम करणार आहोत. तर अगदी मीडियम गॅसवरती कढई ठेवायची, तेल घालायचं. तेल थोडंसं जास्त घालायचं जेणेकरून भजी आपल्याला मोकळी सोडता येतील. आणि मीडियम गॅसवरती तेल गरम व्हायला ठेवून द्यायचं. तर तोपर्यंत इकडे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. कढीपत्ता घालून बघा चव खूप छान आणि वेगळी येते भज्यांना. लसूण सुद्धा बारीक असं कापून घ्यायचं आहे. सोबत कढीपत्ता आणि कोथिंबीर सुद्धा अगदी बारीक कापून घ्यायचं आहे. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आता घालायचा हातावरती थोडासा ओवा क्रश करून आणि कापून घेतलेले सगळे जिन्नस घालायचे. कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण. आता सुरुवातीला इथे आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ. पण त्याआधी आपण हे मिक्स करून घेऊया आणि घालूया तांदळाचं पीठ. आता पीठ जेव्हा घालतो आपण तांदळाचं किंवा बेसन, ते दोन्ही एकत्र नाही घालायचं आहे. सुरुवातीला तांदळाचं पीठ घालायचं, ते पूर्ण कांद्याला चोळून घ्यायचं असं बोटाच्या साहाय्याने चोळायचं. तुम्ही बघू शकता मी कसं करत आहे. आणि हे पीठ व्यवस्थित कांद्याला सगळीकडे लागलं, की आपण घालायचं याच्यामध्ये बेसन. असं केल्यानं भजी मस्त कुरकुरीत होतात. सुरुवातीला नेहमी तांदळाचं पीठ लावायचं आणि नंतर बेसन लावायचं. ही होती दुसरी टीप. तर अशा प्रकारे बोटाच्या साहाय्याने सगळं मिश्रण आपण व्यवस्थित करून घेणार आहोत. आणि आता आपण याला भिजत वगैरे काहीही ठेवणार नाही आहोत. डायरेक्ट आपण हे तळण्यासाठी घेणार आहोत. हे सगळं करून झालं, की याच्यामध्ये घालायचं आहे मोहन. मोहन जे आहे ते गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. त्याच्यातीलच 2 चमचे घालायचं आहे. कारण आपण कांदे 2च घेतलेले आहेत, तर 2 कांद्यासाठी 2 चमचे मोहन पुरेसं आहे. भजी छान कुरकुरीत व्हायला मदत होते. थोडंसं पाणी घ्यायचं हाताला लावून आणि भजी सोडायची. तर अशा प्रकारे बोटं फक्त भिजवायची पाण्यामध्ये आणि फक्त बोटाने कांदा असा ओढून घ्यायचा अशा प्रकारे. हे बघा आणि अंगठा लावून भजी तेलामध्ये सोडून द्यायची. जर अशा प्रकारे तुम्ही भजी तेलामध्ये सोडताय, तर भज्यांना खेकड्याचा खूप छान असा आकार येतो. भजी तळायला छान मदत होते लांबट भजी सुटल्यामुळे. भज्यांच्या मोठ्या गुठळ्या होत नाहीत. आणि तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे सगळी भजी सोडलेली आहेत.
फक्त बोटांच्या साहाय्याने. भजी तेलामध्ये सोडल्यानंतर पटकन हलवायची नाहीत. कांदा भजी असतात, पटकन मोकळी होतात, आतपर्यंत भाजली जातात आणि ती आपणच वरती येतात. जेव्हा वरती येतात तेव्हा झाऱ्याच्या साहाय्याने थोडंसं उलटी-पलटी करून घ्यायचं आणि भजी जी आहेत ती काढून घ्यायची आहेत. खूप छान कुरकुरीत जराही तेल न पिता भजी तयार होतात आणि तुम्ही बघू शकता ही दुसरी बॅच आहे. पहिली बॅच आपण तळून घेतली आहे आणि अशा प्रकारे माझी भजी तयार झालेली आहेत. रेसिपी आवडली तर एकदा जरूर ह्या पद्धतीने रेसिपी करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि तुम्ही बघू शकता अगदी खेकड्यासारखा आकार आलेला आहे भज्यांना आणि ह्याच्यातली अर्धी भजी जी आहे ती आधीच गायब झालेली आहेत गरमागरम. तुम्ही बघू शकता अगदी खेकड्यासारखी भजी तयार होतात. खूप छान रेसिपी आहे. बाहेर पाऊस रिमझिम पडत असला की आतमध्ये गरमागरम अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये तयार होणारी रेसिपी. तुम्ही बघू शकता भजी किती कुरकुरीत आणि छान झालेली आहे. आणि हाताला तुम्ही बघू शकता जराही तेल लागलेलं नाही म्हणजे जराही तेल न धरता कुरकुरीत छान अशी खेकडा भजी तयार झालेली आहे. भेटूयात परत एखाद्या अशाच रेसिपी सोबत.